नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवींद्र महाजन. आणि मित्रांनो, यावर्षी देखील आम्रपाली आणि मल्लिका या झाडांना अगदी चांगल्या पद्धतीने मोहर यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मागील वर्षीच्या सीझनला सुद्धा मी वेळोवेळी व्हिडिओ आंब्याचे टाकलेले होते आणि मागच्या वर्षीसुद्धा अगदी या बागेने भरगच्च असं उत्पादन दिलेलं आहे आंब्याचं. हे आपण मागच्या वर्षी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि यावर्षी देखील बागेतील बऱ्याचशा झाडांना असा भरगच्च मोहर आलेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मोहर थोडा विरळ जरी असला तरी मित्रांनो, विरळ मोहरमुळे यावर्षी फळांची साईज ही चांगली बनवता येईल. हा जो वृक्ष आपण पाहतोय आंब्याचा, हा मल्लिकाचा आहे. आणि मल्लिकाला सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मोहर आलेला आहे. मित्रांनो, मागील वर्षी या बागेने भरभरून उत्पन्न दिलेलं होतं. अगदी खूप साऱ्या प्रमाणामध्ये आंबे लागलेले होते, रगडून आलेली होती. आणि आमच्याकडे जे 6 मेला वादळ झालं होतं त्यामध्ये जवळपास 70 ते 80 क्विंटल आंबा वादळामुळे गळून पडलेला होता. आणि त्या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडिओ देखील मी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेले होते. ते वादळाने झालेलं एवढं मोठं नुकसान असूनसुद्धा मागील वर्षी बऱ्यापैकी उत्पन्न हे आंब्यापासून मिळालेलं होतं. आणि मित्रांनो, आम्रपालीच्या नंतर आता आपण ही जी आंब्याची बाग पाहतोय, ही केशर या जातीची ही आम्रवृक्ष आहेत. आम्रपालीच्या बागेच्या बाजूलाच ही देखील बाग आहे. आणि केशरला देखील अगदी चांगल्या पद्धतीने मोहर हा आलेला आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत आंब्याच्या झाडांवर आपण 2 फवारण्या केलेल्या आहेत. त्यातली पहिली फवारणी जी आहे ती आपण 29 नोव्हेंबरला केलेली होती. आणि त्यानंतरची आता दुसरी फवारणी जी केली आपण ती 31 डिसेंबरला केली. आणि मोहर संरक्षणासाठी फवारण्या घेण्या गरजेच्याच असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मित्रांनो, दोघंही फवारण्यांमध्ये आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलेलं आहे. आणि त्याच्यासोबत 05234 देखील घेतलेलं होतं. आता बऱ्यापैकी काही ठिकाणी बारीक अगदी बाजरीच्या दाण्यासारखे हे दिसायला लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे 13-40-13 देखील सुरू करावं लागेल स्प्रेमधून. तर मित्रांनो, मागील वर्षी मी अगदी पहिल्या फवारणीपासून प्रत्येक वेळेस अपडेट होतो आणि
प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवर अपलोड करत होतो, परंतु यावेळेस काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. परंतु पुढील काळात मात्र नियमित व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. आपण पाहू शकतायत मित्रांनो, अगदी अशा पद्धतीने भरगच्च मोहर असा हा आंब्याच्या झाडांना आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही ठिकाणी अगदी बारीक ही अशा पद्धतीची कैरी सेट झालेली दिसते आहे. क्वचित ठिकाणी सेटिंग चालू झालेली आहे. पाहू शकतात मित्रांनो, काही ठिकाणी ज्वारीच्या दाण्यांसारखे, बाजरीच्या दाण्यांसारखी ही सेटिंग दिसायला लागलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.